नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण एक 4-8 दिवसापासून एक व्हिडिओ आता एक नवीन लॉट आलेला आहे आपल्या फार्मवर। तर त्या लॉटचा आपण हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। त्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे आता सध्याच्याला 4 थारपारकर आणि 1 गिर मध्ये, आणि तुम्ही इकडच्या साईडला पण पाहू शकता, तिकडं आपल्याकडे साईवाल गाय आहेत, 5 गायी आलेल्या आहेत, आणि आता परत एक ब्लॅक कपिला, संपूर्णपणे झेड ब्लॅक कपिला एक 9 गायी येणार आहेत आपल्या फार्मवर। तर ह्या ज्या थारपारकर मध्ये श्वेत सुंदरी म्हणून ज्या संबोधल्या जातात, एकदम सफेद मध्ये थारपारकर मध्ये ज्या आपण आता 4 गायी घेऊन आलेलो आहेत, एकदम हेवी बॉडी स्ट्रक्चर मध्ये अशा 4 गायींचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये आपण संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी करणारा फार्म म्हणजे शिवराज डेअरी फार्म, याच्या माध्यमातून आपण हर घर देशी गोवंश या माध्यमातून आपण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 4-5 हजार गायी घरपोच केलेल्या आहेत। तर आपण आता प्रत्येक गायीची डिटेल घेणार आहोत आणि ह्या थारपारकर ह्या कोणत्या एरियात सापडतात आणि कुठून खरेदी करावी लागते याची संपूर्ण माहिती देणार आहे। तर जाणून घेऊया आपण एकदा। पहिली गोष्ट म्हणजे पहिला प्रश्न असा की त्याची ह्या थारपारकर गायी कुठे भेटतात। तर ह्या थारपारकर गायी राजस्थानमध्ये जे सुरतगड आहे किंवा सांचोर, पतपेडा, धोरीमाना जे हे इकडे जोधपूर साईडचा बेल्ट आहे, ह्या बेल्टामध्ये सगळ्यात जास्त थारपारकर गायी भेटतात। थारपारकर गायीचे वैशिष्ट्य म्हणजे असे आहेत कारण ही गाय थार आणि पार म्हणजे 0 टेम्परेचर पासून 55 टेम्परेचर पर्यंत तापमानामध्ये जी गाय तग धरू शकते म्हणजे ती थारपारकर। कारण की राजस्थानमध्ये थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये मायनस मध्ये टेम्परेचर जातं आणि उन्हाळ्यामध्ये 50-55 प्लस असं टेम्परेचर जातं। तर त्या एरियामध्ये ही तग धरणारी देशी गाय, A to मिल्क निघणारी देशी गाय म्हणजे थारपारकर। ह्या गायींच्या आपण आत्ताच्याला 4 गायी घेऊन आलेलो आहोत विक्रीसाठी। यांचा आपण व्हिडिओ आज काढत आहोत। तर यांची संपूर्ण डिटेल तुम्हाला देणारच आहोत। त्याचबरोबर माझा तुम्हाला एकदा परिचय करून देतो। माझं नाव आहे ऋषी मस्के पाटील, गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर आणि ह्या गायी गेल्या आपण 4 वर्षापासून देशी गोवंश, त्यामध्ये साईवाल, राठी, थारपारकर, गिर, कांक्रेज, रेड सिंधी, नागोरी, हरियाणवी, खिल्लार ह्या अशा प्रकारचे 9 ते 10 देशी गोवंश आहेत। ते आपण आपल्या फार्मवर उपलब्ध करून देतो शेतकऱ्यांना। कारण की एक गाय, सिंगल गाय खरेदी करण्यासाठी ना शेतकरी राजस्थानला जाऊ शकतो, ना पंजाबला जाऊ शकतो, ना हरियाणाला जाऊ शकतो। तर अशा आपण गायीचा ग्रुप करून एका गाडीमध्ये 9-9, 10-10 गायी करून आपण इथं महाराष्ट्रामध्ये आणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरीची करून देतो। म्हणजे शेतकऱ्यांना घर बसल्या बसल्या जरी गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी अवश्य खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या 1 नंबर गायीपासून आपण सुरुवात करणार आहोत। 5 गायींची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये आता घेणार आहोत। तर ही जी 1 नंबरला पाहू शकतात तुम्ही, एकदम हेवी बॉडी स्ट्रक्चर मध्ये अशी प्युअर थारपारकर मध्ये जी आपण जे सांचोरी थारपारकर ज्या म्हणतो, सांचोर एरियामध्ये जे सापडतात, सांचोर, पतपेडा, जी बाळकृष्ण महाराजांची जी गोशाळा आहे, पतपेडामध्ये जी गोशाळा आहे विश्वातली सगळ्यात मोठी गोशाळा आहे। त्यामध्ये आताच्या घडीला कमीत कमी 1.5 लाख प्लस गायी त्या गोशाळेमध्ये आहेत। तर त्या एरियामध्ये ह्या ज्या गायी सापडतात, ह्या गायी त्या भागातील जो विष्णोई समाज आहे, विष्णोई समाजाकडे ह्या गायी असतात। तर तिथं ह्या गायी 3 टाइम दूध पिळतात, म्हणजे तिथं 8-8 घंट्याच्या अंतरावर 3 टाइम दूध पिळून ह्या गायी तिथं 12-15 लिटर प्लस दूध देणारी जी गाय आहे ही, तर ही आहे थारपारकर। तर आपण हिची 1 नंबर गायीची आता डिटेल घेणार आहोत। प्युअर थारपारकर, वेद दुसरे म्हणजे तिसऱ्या वेताला खाली होणार आहे, 2 वेत झालेले आहे हिचे, आणि एकदम शांत स्वभावाची पाहू शकतात तुम्ही, एकदम शांत स्वभावाची अशी थारपारकर गाय आपल्या फार्मवर विक्रीसाठी आहे। आणि 7 ते 8 महिन्याची गाभण, तिसऱ्या वेताला खाली होणारी 2 वेत झालेली गाय, हिची आपण किंमत फक्त 62,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत ह्या गायीची। तर ही जर गाय खरेदी करायची असेल तर हिचा स्क्रीनशॉट घेऊन जे खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे या नंबरवर फोटो टाकून त्याची संपूर्ण डिटेल व्हिडिओवर पाहून तुम्ही घर बसल्या बसल्या सुद्धा बुक करून ऑनलाईन घरपोच मागू शकतात। त्यानंतर जी 3 नंबरची गाय आहे, 2 नंबरची जी गाय आहे आपली, ते पाहू शकतात, एकदम शांत स्वभावाची आणि प्युअरिटीला पण आता तुम्ही पाहू शकतात, एकदम जबरदस्त क्वालिटीला यायला त्याला, हे पाहू शकतात। आणि शांतते बाबतीत, त्याच्या बाबतीत हे पहा, एकदम जबरदस्त क्वालिटीला दुसऱ्या वेताला खाली होणारी 6 ते 7 महिन्याची गाभण ही गाय पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। हिची आपण फक्त
58,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये पण मान सन्मान ठेवला जाईल. तर ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तरी तुम्ही खरेदी करू शकता. हिची डिटेल आहे संपूर्ण. प्युअर थारपारकर वेद दुसरे, गाभण 6 ते 7 महिन्याची, दूध कॅपॅसिटी हिची दूध कॅपॅसिटी राहील 10 ते 12 प्लस आणि किंमत 58,000 रुपये अशी हिची किंमत राहील. त्याच्यानंतर जे आपण ही 3 नंबरची गाय पाहत आहात, एकदम जबरदस्त खांद्याची साईज पाहू शकतात. एकदम हेवी असा खांद्याची साईज आणि सडा पारंब्यात एकदम जिथल्या तिथं गाय. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिची पण किंमत आपण फक्त 55,000 रुपये अशी हिची पण किंमत डिमांड करीत आहोत. ही पण आपल्या 3ऱ्या व्याताला व्याणारी ही गाय आहे. एकदम शांत स्वभावाची, जबरदस्त क्वालिटीला, एकदम हेवी अशी ही गाय. हे पाहू शकता तुम्ही. जी गायची उभा राहण्याची बॉडी स्ट्रक्चरची जी साईज आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर जी 4 नंबरची आहे ही हे पाहू शकता. शिंगामध्ये आता तुम्ही त्यात गायी पाहिल्या असतात शिंगामध्ये कशाच्यात, आणि थारपारकर मध्ये बारीक शिंगामध्ये पण अशा गायी असतात. हे पाहू शकतात. ही पण एक 6-6.5 महिन्याची गाभण. ही 2ऱ्या व्याताला खाली होणारी पाहू शकतात तुम्ही. एकदम क्वालिटीला यायला त्याला जबरदस्त. आता गाडीमध्ये काय होतं, घासाघीस, थोडीफार घासाघीस होती. आता इथं पण घासलेली गाय पायाला थोडी, तर ते काय नाही, ते साहजिकच असतं. त्यामुळं एकदम जबरदस्त क्वालिटीला आणि शांत स्वभावाची ही पण थारपारकर. हिची डिटेल आहे प्युअर थारपारकर वेद दुसरे, 6 ते 7 महिन्याची गाभण. हिची 53,000 रुपये अशी हिची किंमत आपण डिमांड करीत आहोत. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि ही जरी खरेदी करायची असेल तर हिचा स्क्रीनशॉट घेऊन खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. त्यानंतर ही जी आहे 4-5 नंबरची आपली लास्ट मधली जी गिर आहे हे पाहू शकतात. ही एकदम पाठीमागं शिंग गेलेले, असे बांगडी गिर जे म्हणतो आपण तिचे पहा, तर हिच्या असे आतमध्ये शिंग हे झालेले, तिकडे घे थोडं. आणि एकदम क्वालिटीला यायला त्याला एकदम जबरदस्त. तुम्ही ही पण पाहू शकतात. प्युअर गिर मध्ये शांतते बाबतीत, त्याच्या बाबतीत एकदम शांत. आणि कासेचा झोळबिळ पाहू शकता तुम्ही. ही पण गाय आता 3ऱ्या व्याताला खाली होणारी गाय आहे. आणि एकदम टॉप क्वालिटी मध्ये ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही पाहू शकता. एकदम जबरदस्त क्वालिटीची हेवी गिर. हिची आपण फक्त 51,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड करीत आहोत. हिची डिटेल आहे प्युअर गिर वेद 3ऱ्या व्याताला खाली होणार आहे. गाभण 7 ते 8 महिन्याची गाभण आहे. आणि दूध कॅपॅसिटी 10 ते 12 प्लस दूध कॅपॅसिटी राहील. हिची किंमत 51,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड करीत आहोत. आता तुम्ही ज्या 5 गायी पाहिल्यात, ह्या 5 गायी खरेदी करण्यासाठीचे तुम्हाला खाली दिलेले नंबर आहेत. आणि आमची प्रोसिजर अशी आहे, ज्यावेळेस तुम्ही गायी फायनल करता त्यावेळेस टोकन टाकायचं. आणि ज्या दिवशी तुमच्या फार्मवर म्हणजे आमच्या फार्मवर गायी रवाना होईल त्या दिवशी राहिलेलं उर्वरित रक्कम टाकून द्यायची. आणि त्यानंतर ती तुमच्या इकडे प्रवासाला गाडीमध्ये लोड करून पाठवून देतो आम्ही. जे काही थोडंफार पेमेंट राहील ते ड्रायव्हरकडे कॅश आणि किंवा ऑनलाईन जरी केलं तरी चालेल. आणि याच्यामध्ये आता तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला प्रॉब्लेम असा येतो का बंद केलं चाल का बा, तुम्ही ज्या किमती सांगतात ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील होम डिलिव्हरीच्या किमती आहेत. तर शेतकरी मित्रांनो, कमीत कमी 3 गायी घेतल्या आणि किमतीमध्ये कमी केलं नाही तरच फक्त आपण हाय त्या रेटला गायी पोहोच देतो. आणि कमीत कमी 3 गायी घ्यावं लागतात. आणि जे रेट सांगितले त्या रेटलाच फायनल केल्या तरच आपण फक्त होम डिलिव्हरी देतो. आणि जर सिंगल गाय घेणार असेल कोणी तर सिंगल गायीचे जे काय ट्रान्सपोर्टचे चार्जेस आहेत, म्हणजे सपोज एक जेमतेम 200-300-400 किलोमीटरला एक 4-5 हजार रुपये चार्जेस लागतात. म्हणजे सपोज कोल्हापूरची जर गाय असेल तर 6 ते 7 हजार रुपये एका गायीला भाडं लागतं. तर असं नाही की बाबा माझ्या फार्मवर इथून पाठवायचे असतं तर आम्ही 14,000 रुपये इथून, आता कोल्हापूरचं भाडं आहे 14,000 रुपये, एक काही लागत नाही एका गायीला. 6-7 हजार 8 हजार असे गायीला भाडे लागते. आता कालच्याला आम्ही यवतमाळला पण गायी पाठवल्या होत्या, तर यवतमाळच्या 2 गायी होत्या, त्यांना काहीतरी लमसम 13,000 रुपये भाडं लागलं होतं. म्हणजे भाड्यातवाड्यामध्ये पण काय एका गायीला जेवढं असं 12 हजार रुपये भाडं लागलं, 4-5 हजार रुपये लमसम 6 हजार रुपयाच्या आजूबाजू भाडं पकडून चालायचं. ह्या भाड्यामध्ये तुम्हाला घरपोच गायी होत्या. त्याची संपूर्ण जबाबदारी ही आमची फार्मची आणि आमची स्वतः वैयक्तिक असते. म्हणजे जोपर्यंत तुमच्या घरापर्यंत गायी येत नाही त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आणि याच्यामध्ये आपण कोणत्या बोलीमध्ये गायी विकतो हे पण तुम्हाला एक महत्वाचा पॉइंट राहिला आपला सांगायचा. याच्यामध्ये सडाची म्हणजे थानाची गॅरंटी आणि गाभण्याची गॅरंटी ह्या 2 गोष्टीमध्ये आपण गायी विकतो. आता याच्यातली गॅरंटी अशी असती,
गाय आमच्या दारातून गेल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आत तुम्ही गाय चेक करून गेली पाहिजे. 7 दिवसानंतर गाभणीची आमची कोणतीही गॅरंटी नसते. 7 दिवसाच्या आत तुम्ही गाभणी चेक करून सांगितलं पाहिजे. आणि सडाची ज्या दिवशी गाय वेती, वेल्याच्या दिवशी तुम्ही जाता आपण वेल्याच्या नंतर 4 ते 5 घंट्यामध्येच वासरू पाजतो आणि तोपर्यंत काय जार बीर पडलेला नसतो, त्यात लगेच लक्षात येऊन जातं. सड जर बंद असेल तर हाही तसा व्हिडिओ टाकायचा आणि फक्त गाय पाठवून देण्याची व्यवस्था तुम्ही करायची, भाड्याची ती, आणि आम्ही इकडून तुम्हाला गायीला गाय बदलून देण्याची व्यवस्था आम्ही करणार. म्हणजे ह्या 2 गोष्टी, म्हणजे आपण आजपर्यंत जेवढ्या गायी विकल्यात त्या ह्या 2 गोष्टीच्या बोलीमध्ये गायी विकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण गायी दिलेल्या आहेत. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच्यानंतर नवनवीन व्हिडिओमध्ये काय बदल करायचा हे पण कळवा. आता तुम्हाला जर थार साईवाल, राठी, थारपारकर बाकी गायी जरी घ्यायची असेल तर आता हे अजून 5 साईवाल माझ्याकडे आजच्याला आहेत आणि तुम्हाला सांगितलेच मी आज गाडी पण येणार आहे माझ्याकडे 2-4 दिवसामध्ये. तर जर गायी खरेदी करायची असेल तर तुम्ही अवश्य कळवा. धन्यवाद.